आज आपण चर्चा करणार आहोत IPLच्या भानगडीवर। त्या सोबत आहेत नामवंत पाहुणे, आपल्या सोबत आहेत संगम लाड। संगम लाड हे क्रिकेट संघटक आहेत आणि MCAची नुकतीच पार पडलेली निवडणूक सुद्धा त्यांनी लढवली होती। त्यामुळे क्रिकेट संघटनांमध्ये काय काय चालतं, काय भानगडी चालतात त्यावर ते प्रकाश टाकू शकतात। आणि किंवा काही जणांचं असं म्हणणं आहे, कीर्ती आझादचं असं म्हणणं आहे, ही केवळ किंचित सुरुवात आहे, आणखी बऱ्याच भानगडी आहेत कपाटामध्ये, अनेक सांगाडे अजून आहेत, ते बाहेर यायचे आहेत। संगम लाड, तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं की आपला देश जो आहे हा चलता ह्याचा देश आहे। त्याच्यामुळे तुम्ही कितीही काही गोष्टी केल्या, थोडा वेळ आपण त्याची चर्चा करणार आणि नंतर आपण विसरणार, आणि आपलं क्रिकेटवर एवढं प्रेम आहे की आपण ते सतत बघतच राहणार। म्हणजे या कारवाईमुळे काही परिणाम होणार नाही? कारण काय की आपल्याकडे ना गुन्हेगारांचं उदात्तीकरण करण्याची एक सवय आहे आपल्याला। याच्या अगोदर पण बऱ्याच वेळेला अशा कारवाया केल्या गेल्यात। मोठमोठे क्रिकेटपटू याच्यात फसले गेले, त्यांना क्लीन चिट देण्यात आली आणि तेच क्रिकेटपटू पुन्हा इथे येतात आणि पुन्हा आमच्याशी चर्चा करतात। तर मला तर वाटतं की हे सगळं धूळफेक आहे, थोड्याफार प्रमाणात चालेल आणि त्याच्यानंतर परत आमचा क्रिकेट वेळा जो खेळाडू आहे किंवा जे प्रेक्षक आहेत ते पुन्हा त्याच जल्लोषाने, त्याच याने त्या IPL बघायला येतील आणि कोणाला याच्याबद्दल काही फार मोठं काही वाटेल असं मला वाटत नाही। पण याच्यात सुधारणा करण्यासाठी वाव खूप आहे, आपण नंतर आपण त्यावर बोलूया। पण कायद्याचा धाक नाही आणि नैतिकतेची साड नाही। आश्चर्य वाटतं, नोकऱ्या दिल्या म्हणजे काय, यांना दिवसाची कमाई 1-1 करोड रुपये आणि नोकऱ्या दिल्या श्रीनिवासन सांगतात, त्याला काही अर्थच नाही आणि आपण त्याचा उच्चार करतोय, पुनरुच्चार। मला वाटतं की ह्याच्यात काही तथ्य नाहीये आणि श्रीनिवासननी राजीनामा द्यायला पाहिजे हे ते तिकडे कशासाठी आहेत हे त्यांनाच कळत नाहीये। आपण तिकडे राहून काय साध्य करणार आहोत? एखाद्या संघटनेच्या अध्यक्षपदी आपण राहून काहीतरी चांगलं करायच्यासाठी आपण ती अधिकार पद आपल्याकडे घेतो, माझ्याकडून काहीतरी चांगलं घडणार आहे। मला त्यांच्या अजेंड्यावर कुठेच असं काही दिसलं नाही की ह्याच्यातून क्रिकेटची प्रगती होणार आहे किंवा क्रिकेटची जी प्रतिमा मलिन झाली आहे तिच्यात कुठेतरी बदल होणार आहे, असं कुठेही श्रीनिवासनच्या कारकिर्दीत दिसत नाहीत। म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की आपण हॉल ऑफ फेम जसं असतं तसं हॉल ऑफ शेम पण ठेवायला पाहिजे आणि त्या हॉल ऑफ शेम मध्ये या सगळ्यांची फोटो लावायला पाहिजेत आणि येणाऱ्याने प्रत्येकाने बघायला पाहिजे की हा गावस्कर, हे गावस्कर यांनी एवढे एवढे विक्रम केले आणि हे सो अँड सो यांनी अशी अशी घाण केली, कळले की नाही? सतत लोकांच्या प्रतिबिंब त्यांचं पडलं पाहिजे आणि असं जर झालं तर लोकांची जी त्यांच्याबद्दलची, आता कोणी जो चांगला म्हणजे मोठा जो असतो, माझ्या मनात एक प्रश्न येतोय, तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर द्या, कारण तुम्ही MCAची निवडणूक लढवली। हॉल ऑफ शेम मध्ये श्रीनिवासन येतील हे आपण बोलतो, पण मग शरद पवार, अरुण जेटली कोण कोण येऊ शकतात? पण आता ते फोटो छोटे छोटे करायला लागतील कदाचित। पण तरी समाजाने हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण त्यांना ज्यांच्याशी बोलतो त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने बहिष्कार टाकायला पाहिजे। त्यांना असं वाटलं पाहिजे की कुठेतरी मी काहीतरी चूक केली आहे आणि आपण तेवढे तरी त्यांना आपण पार्ट्यांना बोलावणार, तरी त्यांना आपण मोठमोठी पदं देणार आणि त्यांचेच उपदेश आपण ऐकणार। समाजाचं हे म्हणजे माझ्या अशा प्रकारचा गुन्हा केल्यावरही आपण ग्लॅमर देतो, हे आपली पण चूक। या समाजातली ढासळलेली नीतिमूल्य आहेत ही आणि आपण त्यांच्याकडून माझा काय फायदा होईल का ह्याच्यासाठी मी त्यांना जवळ घेतो, हे मला स्वतःला वाईट वाटलं पाहिजे गोष्ट। म्हणजे आपण म्हणतो की खूप महत्वाचा मुद्दा आहे। आपण मला संगम लाड तुमच्याकडे यायचंय। आता करमरकर जे म्हणाले, दिल्लीमध्ये भ्रष्टाचार आहे, बिहारला मान्यता नाहीये, मुंबईची निवडणूक तर तुम्ही लढवलीत, प्रत्येक क्रिकेट असोसिएशन मध्ये जेवढा खेळ होतो त्यापेक्षा कितीतरी जास्त भ्रष्टाचार होतो, हा काय प्रकार आहे? आता काय झालं, क्रिकेट या खेळाला या देशामध्ये एवढं काही स्थान दिलं गेलं आहे की मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणा किंवा बिहार म्हणा, कुठे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मोठा राजकारणी तिकडे यायचा प्रयत्न करतो। का नाही त्यात चेसमध्ये राजकारण खेळायला? कारण तिकडे पैसेच नाही आहेत आणि फेम नाही आहे। कारण IPLची जेव्हा मॅच असते तेव्हा ती पूर्ण जगातले लोक बघत असतात आणि तिकडे मी सेक्रेटरी म्हणून उभा आहे किंवा तिकडे मी, त्याच्यात त्यांना ती धन्यता वाटते आणि हे एक बाय प्रोडक्ट आहे। जेव्हा तुम्ही त्या संघटनेत जाता तेव्हा तुमच्या बाकीच्या गोष्टी तुमच्या विनासायास होतात, तुमच्या ओळखी वाढतात आणि तुमचे बाकीचे जे तुमचे इंटरेस्ट असतात, वेस्टर्न इंटरेस्ट असतात, त्यांना तुम्हाला फायदा होतो। म्हणून हा खेळाचं राजकारण वेस्टर्न इंटरेस्ट म्हणजे कसा फायदा होतो? बरंच फायदा होऊ शकतो। समजा मी तिकडे गेलो आणि मला जर समजा एखाद्या मोठं माझं काम अडलं असेल, कळलं की नाही, तर तिकडे मोठमोठे लोक असतात, राजकारणी असतात की जे काम एका चुटकीसरशी करू शकतात। तर मी सांगतो, अरे जरा माझं बघा ना थोडंसं, अच्छा ठीक आहे बघूया म्हणून, हा मी तिथपर्यंत पोहोचूच शकणार नाही, तर कळलं की नाही त्यांच्यापर्यंत। त्यामुळे त्याला खूप मोठं आपण वलय निर्माण केलं गेलेलं आहे आणि त्या वलयाचा फायदा लोक चुकीच्या पद्धतीने घेत आहेत। आणि मला आणखीन एक वाटतं की हल्ली तुम्ही जसं मगाशी म्हणालात की हव्यास एवढा वाढला आहे की राजकुंद्राकडे किती पैसे आहेत त्याचा काय मला माहिती नाही, पण त्याला जर असं वाटत असेल की आपल्याकडे एक मर्सिडीज आहे तर त्याला तर रॉकेटच खरेदी करावंसं वाटतंय।
प्रत्येक माणसाची इच्छा एवढी वाढली आहे की पैसा 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 म्हणजे किती पैसा, त्याला काही गणितच उरलेलं नाही. आणि हीच प्रवृत्ती छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सगळीचकडे यायला लागले. म्हणजे आपल्याला जे आदर्श वाटायचे ते आदर्शच समाजात उरलेले नाही आहेत. आणि जे आम्ही रोज टी व्हीवरती बघतो त्यांच्या छानछोकीकडे बघत बसतो आणि तेच मला आदर्श वाटायला लागतात. आणि म्हणून मला IPL खेळाविषयी वाटते. सचिन तेंडुलकर आदर्श होण्यापेक्षा ललित मोदी आणि श्रीनिवासन हे आदर्श झालेले आहेत. नाही, त्याच्यापेक्षा IPL मध्ये मी थोडासा काय चमकलो तर मी कुठच्या कुठे जाईन असं प्रत्येकाला वाटायला लागलं. सुलक्षणे पटतंय तुम्हाला? मला अगदी पटतंय संगमचं. कारण मला तुम्हाला विचारायचं संगम की IPL सुधारणा, आता करमरकरांनी अनेक गोष्टी सांगितल्या, पण काय सुधारणा करायला हव्यात का सुधारणा करूच नाहीत? कारण हे सगळं भानगडीच आहे. मला वाटतं सुधारणा करू नये, सुधारणा तर करायला हव्याच, पण मला वाटतं व्यक्ती बदलायला हवी. आणि व्यक्तीचं बदलणं, खेळाकडे खेळ ह्या दृष्टिकोनातून बघणं हा फार निकोप असा जो आपण म्हणतो इट्स नॉट क्रिकेट या शब्दातच खूप मोठी गोष्ट आहे. क्रिकेट म्हणजे ऑनेस्टी हा एक म्हणजे दोघांचं एकमेकांचं हे जे एक समीकरण होतं तेच बदललं गेलं. मी तर म्हणतो आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे, लहानपणापासून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की त्या जो खेळाडू असेल म्हणजे मुलगा असो त्याला खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा बदलला गेला पाहिजे. तर आम्ही तर आमच्याकडे कसं होणार आजच्या समाजात? नाही मला सॅक्रिफाईस असं झालं तर मलाही आवडेल, पण हे कसं होणार? पण म्हणून तर म्हणतो ना की समाजामध्ये एक 10% माणसं 20% माणसं या विचारसरणीची जेव्हा होतील. आता मी तुम्हाला सांगतो ना की जेव्हा सेलिब्रिटींचं काय असतं, लोक गर्दी करतात, पण तेच बाबा आमटेंच्या प्रोग्रामला किंवा अशांना जेव्हा तुम्ही जेव्हा सन्मान करतात तेव्हा किती लोक जातात ते बघण्यासाठी, कळलं की नाही? माझं तेच म्हणणं आहे की लहानपणापासून आपण मुलांना हे सांगायला पाहिजे की बाबा क्रिकेट हा गेम काय आहे, फेअर क्रिकेट म्हणजे काय आपण म्हणतो, प्ले फेअर, प्ले हार्ड, प्ले फेअर हा जो वर्ड आहे. आम्ही आमच्याकडे काय करतो, एक छोटीशी उदाहरण आमच्याकडे सांगतो. आम्ही प्रत्येक मॅचच्या अगोदर, हडलच्या अगोदर प्ले हार्ड, प्ले फेअर असं प्रत्येक वेळा बोलतो. प्रत्येक विकेट नंतर सगळे एकत्र येतात, प्ले हार्ड, प्ले फेअर करून ओरडतात, कळलं की नाही? मला काय म्हणायचं, मी प्ले हार्ड, प्ले फेअर असं ओरडल्यानंतर दुसऱ्या बॉलला जेव्हा मी खोटा कॅच घ्यायला जातो, माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी असतं, अरे मी आत्ताच शपथ घेतली रे प्ले हार्ड, प्ले फेअरची, आता मी असं खोटं कसं करू? म्हणजे तुम्हाला आपण माणसं जर बदलायला शिकलो, व्यक्ती जर बदलला गेली, आणि हे मी तर म्हणतो सर्वांनी करावं. मुंबईच्या क्रिकेट टीमने करावं, IPL मधल्या प्रत्येक टीमने करावं, आणि त्याचा एक मोठा परिणाम हा जगातल्या सगळ्यांवरती होऊ शकतो. प्ले हार्ड, प्ले फेअर तुमचा आयडियलिस्टिक मार्ग आहे, गांधीवाद्यांनी लोकांमधल्या प्रामाणिकपणाला तुम्ही आव्हान करता. मला माहिती नाही आजच्या जमान्यात किती सुरुवात तर करायलाच पाहिजे. बरोबर आहे, तुमचा आदर्शवादी म्हणणं आहे. खूप महत्वाचं सांगतायत संगम लाड. संदीप, मला शेवटी यायचं, याचा अर्थ असा होतो की गुरुनाथ मय्यप्पन असेल, राज कुंद्रा असेल किंवा अगदी श्रीनिवासन असेल, हे आपल्या समाजाचे चेहरे आहेत. सचिन असो, गावस्कर असो, या माणसांनी पुढे आले पाहिजे, कारण हे समाजाचे खरे आदर्श आहेत. जसं संगम खूप आशावादी आहे, तो लहानपणापासून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न, पण आपली इथे आपली समाज जाणतो की आपण पावसाला सुद्धा एरे पावसा तुला देतो पैसा असं फिक्सिंग करून पावसाला बोलवण्याचे धडे शाळेत देतो. बरोबर, सरळ मार्गाने जाणाऱ्या माणसाला लवकर यश मिळत नाही, हे आपल्या मनात बसलेलं आहे. आपल्या कायद्याचा कठोर धाक जर असेल तर ही सगळी माणसं कचरतील. आज जर कुठे कमतरता असेल तर या कायद्यामध्ये एक खेळाडू जर जेलच्या आतमध्ये गेला ना तर पुढची 10 माणसं तर ते करण्यासाठी दहशतीने घाबरतील. मला वाटत नाही की ज्या प्रकारे संगम लाड म्हणतो त्याप्रमाणे मनाच्या विवेकाने पैसा आणि ह्याला थांबवत आहेत. कायदा हा सगळ्यात मला वाटतं चोरांचा समाज तयार केलाय, त्यांना कायद्याचा धाक असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपण चोरांचा समाज तयार केलेला आहे. भीतीपोटी तरी माणसं गुन्हे करायचं टाळतील. करमरकर आशावादी आहेत, आपले सगळेच पाहुणे आशावादी आहेत, आणि आशा ही अमर असते म्हणतात. आपण आशा बाळगूया. आज जशी मय्यप्पन आणि कुंद्रावर कारवाई झाली तशीच एक दिवस श्रीनिवासन यांच्यावर होईल, आणि क्रीडा क्षेत्रातल्या सगळ्याच भ्रष्टाचारांविरुद्ध होईल. माझ्या शुभेच्छा आहेत भ्रष्टाचार विरुद्ध लढणाऱ्यांना.